नमस्कार मित्रांनो, MPSC सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. AMVI RTO मेन्स 2020ची जी आपली एक्झाम सिरीज चालू आहे त्यातील फ्लूइड मेकॅनिक्स आणि हायड्रॉलिक मशीन त्याचं जे आपण सब्जेक्ट सुरू केलं होतं त्याचं प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडवरचं पार्ट 2 आज आपण पाहणार आहोत. तर मग लेक्चर सुरू करण्याआधी माझं नाव कुणाल गायकवाड आणि मी आज तुम्हाला उर्वरित प्रॉपर्टीजबद्दल माहिती देणार आहे. तर आज आपण लेक्चरमध्ये काय काय पाहणार आहोत. तर प्रथमतः आपण पाहणार आहोत ओव्हरव्ह्यू प्रिव्हियस लेक्चरचा, जो पहिला पार्ट 1 आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचा, त्याचा ओव्हरव्ह्यू. त्यामध्ये आपण काय काय बघितलं ते. दुसरं पुढच्या फ्लुइड प्रॉपर्टीज. तर ही स्लाइड तुम्ही पॉज करून पाहू शकता. आपण पुढे जाऊया. ओव्हरव्ह्यू आपण स्टार्ट करू फ्लुइड प्रॉपर्टीजचा पार्ट 1 मध्ये. तर पार्ट 1 मध्ये आपण काय काय बघितलेलं. पहिली प्रॉपर्टी आपण फ्लुइडची बघितलेली डेन्सिटी. तर डेन्सिटीबद्दल काय काय की पॉईंट्स होते. पहिले तर डेन्सिटीला कशाने डिनोट करतो आपण, रोने. आणि त्याचा फॉर्म्युला काय, रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हे त्याचे मेजर पॉईंट्स होते. आणि त्याचे युनिट काय, मासचे युनिट kg अपॉन व्हॉल्यूमचे युनिट मीटर क्यूब. ओके. तसंच स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूममध्ये आपण काय बघितलेलं, स्पेसिफिक व्हॉल्यूम इज रेसिप्रोकल ऑफ डेन्सिटी, राईट. 1/ρ. आणि स्पेसिफिक व्हॉल्यूमला डिनोट कशाने करतो आपण, स्मॉल v. स्मॉल v मी माझं डिनोशन, त्याचं जे नोटेशन आहे ते मी स्मॉल v वापरतोय कारण मी कॅपिटल V व्हॉल्यूमसाठी वापरलं आहे. ओके. तसंच पुढचं जे आपली प्रॉपर्टी होती स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक वेट म्हणजेच काय, आपण याला डिनोट करू W नी, स्पेसिफिक वेट. और गॅमा, स्पेसिफिक वेटला आपण डिनोट करू गॅमानी. गॅमा इज इक्वल टू काय, वेट अपॉन व्हॉल्यूम. सेम डेन्सिटी सारखं, फक्त त्याला आपण स्पेसिफिक वेट बोलतो. आणि W इज इक्वल टू इज डिनोटेड बाय W म्हणजेच काय, mg. म्हणजेच आपण स्पेसिफिक वेटला काय लिहू शकतो, गॅमाला ρg. कसं, कारण Wचं काय लिहिलं आपण, mg अपॉन व्हॉल्यूम, फॉर्म्युला हा गॅमाचा. आणि m/v इज नथिंग बट ρ, बरोबर. मग आणि म्हणून आपण काय लिहू शकतो, गॅमा इज इक्वल टू ρg. पुढे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण कशाला म्हणतो की आपण जे डेन्सिटी आहे एखाद्या पर्टिक्युलर फ्लुइडची ती कंपेअर करतो एखाद्या स्टँडर्ड फ्लुइडला. आता आपण जेव्हा लिक्विड कन्सिडर करतो स्टँडर्ड फ्लुइड वॉटर असतो, म्हणून रो ऑफ लिक्विड अपॉन रो ऑफ वॉटर ही होते स्पेसिफिक डेन्सिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्यालाच आपण रिलेटिव्ह डेन्सिटी सुद्धा म्हणू शकतो, SG ने डिनोट करतो आपण याला. ओके. तसंच आपली पुढची प्रॉपर्टी काय होती, कॉम्प्रेसिबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटीला आपण डिनोट कशाने करतो, बीटा. आणि त्याचं फॉर्म्युला काय बघितलेलं आपण, -1/v del V अपॉन del P. ओके. म्हणजेच काय, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन चेंज इन प्रेशर. कॉम्प्रेसिबिलिटी काय सांगत होतं आपल्याला, का फ्लुइड किती कॉम्प्रेसिबल आहे, बरोबर. तसंच आपली पुढची जी प्रॉपर्टी बल्क मॉड्युलस ही एक्झॅक्टली अपोजिट आहे कॉम्प्रेसिबिलिटीच्या.
त्याला आपण डिनोट केलेलं केनी, and which is nothing but change in pressure V into dP upon dV. याच्यात अजून तुम्हाला डीप माहितीसाठी तुम्ही प्रिव्हियस लेक्चरची व्हिडिओ आहे ती बघून घ्या. हा एक ओव्हरव्ह्यू आहे फक्त या टॉपिकचा. यावर एक हाफ ॲन आवरची आपली आधीचं लेक्चर आहे, त्यात तुम्हाला अजून माहिती मिळेल. तर पुढे जाऊया. हा आपला ओव्हरव्ह्यू होता का आपण मागच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं. तर याचं त्यानंतर युनिट्स काय आहेत, MKS युनिट, CGS युनिट, त्यानंतर बऱ्याच आपण त्याला डीपमध्ये स्टडी केलेलं आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये, तिथून तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. आणि अजून जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, कमेंट करा. तर आपण पुढे जाऊया. आता आज आपण काय काय बघणार आहोत. आज आपण बघणार आहोत विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, कॅपिलॅरिटी, वेपर प्रेशर आणि कॅव्हिटेशन. आता ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या प्रॉपर्टीज आपल्याला पुढे खूप कामं येतात. जसं इन केस फ्लूइड स्टॅटिक्स, डायनॅमिक्स आणि कायनॅमॅटिक्स जेव्हा आपण शिकणार तेव्हा ह्या प्रॉपर्टीज आपल्याला कंटिन्युअसली कन्फ्यूज करत असतात. तर आपण आत्ता जेव्हा आपण बेसिक शिकतोय तेव्हा ज्या प्रॉपर्टीज जर व्यवस्थित समजून घेतल्या तर पुढे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आपण सुरुवात करूया पहिले तर विस्कॉसिटीने. विस्कॉसिटी एक अत्यंत महत्त्वाची फ्लुइडची प्रॉपर्टी आहे, कारण पूर्ण फ्लुइड मेकॅनिक्स आणि हायड्रॉलिक मशिनरी हा एक टर्म नेहमी आपल्यासोबत असणार, तो म्हणजे विस्कॉसिटी. तर विस्कॉसिटी पहिले आपण डेफिनेशन बघू. द विस्कॉसिटी ऑफ अ फ्लुइड इज अ मेजर ऑफ इट्स रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन ॲट अ गिवन रेट. आता ही डेफिनेशन, बाय डेफिनेशन काय कळतं आपल्याला, विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड काय आहे, एक व्हॅल्यू बोलू शकतो आपण की ज्याच्यानी फ्लुइड रजिस्ट करतं त्याच्या डिफॉर्मेशनला. आता ह्यासाठी पहिले तर आपल्याला फ्लुइड डिफॉर्मेशन काय असतं ते माहिती पाहिजे. ते मी माझ्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे का फ्लुइड कसं डिफॉर्म होतं. ओके, तर फ्लुइड डिफॉर्मेशन होतं त्याला रेजिस्टन्स करणारी प्रॉपर्टी म्हणजे विस्कॉसिटी आहे. आता ते किती रेटने त्याला रेजिस्ट करते. आता त्या विस्कॉसिटी अजून डीपमध्ये समजून घेण्यासाठी आपल्याला दोन कन्सेप्ट समजले पाहिजेत. तर पहिले त्यातलं आहे नो स्लिप कंडिशन. नो स्लिप कंडिशनमध्ये एक एक्झाम्पल घेतलं आहे का दोन प्लेट्स आहेत, एक प्लेट स्टेशनरी आहे, एक प्लेट मुव्हिंग आहे. हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये, एक प्लेट स्टेशनरी, एक प्लेट मुव्हिंग आहे. तर आणि हा फ्लो आहे फ्लुइडचा इथून. तर इनिशियल फ्लुइडची वेलॉसिटी समथिंग v आहे आणि नंतरची वेलॉसिटी, आणि प्लेटची वेलॉसिटी, फ्लुइडची वेलॉसिटी v जी आहे आणि प्लेटची वेलॉसिटी v आहे. तर ह्यामध्ये पहिलं एक हायपोथिसिस काय आहे का जेव्हा पाणी ह्या प्लेटला हिट करणार किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार तर त्या पाणी जेव्हा फर्स्ट लेअर त्या प्लेटवर क्रिएट करेल, द फर्स्ट लेअर ऑफ फ्लुइड पार्टिकल विल स्टिक टू द सॉलिड सरफेस. ओके, दिस इज थेरॉटिकल. पण आपण जेव्हा प्रॅक्टिकली बघतो, आपण एखादी सॉलिड वस्तू जेव्हा पाण्यामध्ये इन्सर्ट करतो किंवा पाण्याच्या फ्लोमध्ये आपण आणतो तेव्हा पहिली लेअर पाण्याची आपल्या हाताला चिपकते किंवा जी काय वस्तू आपण टाकली त्याला चिपकते आणि तिची वेलॉसिटी विल बी इक्वल टू दॅट प्लेट विच इट इज स्टिक्ड. बरोबर. मग जर ती स्टेशनरी असेल तर त्याची वेलॉसिटी 0 होऊन जाईल जी पहिल्या लेअरची, आणि जर ती मुव्हिंग डिस्क असेल तर त्याची वेलॉसिटी इक्वल टू द मुव्हिंग डिस्क एवढी होणार. तसंच रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ फर्स्ट लेअर ऑफ द फ्लुइड पार्टिकल इज 0 विथ रिस्पेक्ट टू सॉलिड सरफेस. जसं मी सांगितलं का तिची वेलॉसिटी काय होणार जी प्लेटची असते. तर हा एक नो स्लिप कंडिशन, याला नो स्लिप कंडिशन म्हणतात की त्याची वेलॉसिटी इक्वल टू द सरफेस विच इट अटॅच्ड असे होऊन जाते. पुढे बघूया. सेकंड कन्सेप्ट जो आहे जिथून विस्कॉसिटी ही प्रॉपर्टी आपल्याला नक्की समजते का काय किंवा कुठून आली, तर तो म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. अत्यंत महत्त्वाचा लॉ आहे कारण ह्या लॉचा उपयोग आपण वेळोवेळी करणार आहे पुढे. तर पहिले समजून घेऊ. पहिले तर आपण त्याचा फॉर्म्युला बघू, मग आरामात समजून घेऊ का ते आलं कसं. ओके, तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय सांगतं, टाऊ मीन्स शियर स्ट्रेस. आपण आधी बघितलं का फ्लुइड फ्लो जो होतो तो ड्यू टू जर त्याच्यावर एखादा शियर फोर्स किंवा शियर स्ट्रेस फोर्स अप्लाय झाला तरच फ्लुइड फ्लो होतो. तर ऑब्वियस आहे जेव्हा आपण विस्कॉसिटीची गोष्ट करणार, जो डिफॉर्मेशन रेजिस्ट करतोय तर तो त्या फ्लो जो शियर स्ट्रेस आहे त्याला डिनोट करणार. तर दॅट शियर स्ट्रेस इज डिनोटेड बाय टाऊ.
इक्वल टू म्यू डी यू बाय डी वाय. आता म्यू म्हणजे इथे डायनॅमिक विस्कॉसिटी आहे जी आपल्याला पाहायची आहे की नक्की त्याचा अर्थ काय. आणि यू जी आहे ती वेलॉसिटी ऑफ फ्लुइड आहे. जसं आपण इथे बघू शकता ही स्टेशनरी प्लेट आहे आणि इकडून येणारा फ्लो आहे फ्लुइडचा. तर इनिशियल वेलॉसिटी जी ती जी आहे ती यू आहे. आता वाय काय, वाय इज द डिस्टन्स फ्रॉम द सॉलिड सरफेस. वाय आपण नेहमी डेटमपासून मोजतो. आपण डेटम इथे बेस प्लेटला घेतलेलं आहे जी स्टेशनरी आहे आणि त्याच्यावर आपण जे डिस्टन्स मोजणार ते वाय आहे. ओके. आणि टाईम टी इज द टाईम आणि थीटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता ह्या टर्म्स ज्या आहेत ते आपल्या फॉर्म्युलामध्ये नाही आहेत बट ते एक्सप्लेन करताना आपल्याला कामं येणार आहे म्हणून त्याचा रेफरन्स देतो आहे. तर इकडे पिक्चरमध्ये या. तर आपण इथे पाहू शकता का ही स्टेशनरी प्लेट आहे, इथे फ्लुइड आहे आणि अशी एक काहीतरी आपली वेलॉसिटी प्रोफाईल क्रिएट झाले ज्याच्यामध्ये इनिशियल लेअर जी आहे ती स्टिक झाली, तिची वेलॉसिटी 0 आहे. पण जसं जसं आपण वर जातोय इन व्हर्टिकल डिरेक्शन आणि म्हणजेच आपण प्लेटपासून जसं जसं लांब जातोय वेलॉसिटी ऑफ फ्लुइड इन्क्रीजेस. ओके. आपण आता पाहिलं की इथे इनिशियल वेलॉसिटी यू होती आणि एक सर्टन वाय डिस्टन्स आपण जर अपवर्ड व्हर्टिकल गेलो तर त्याची वेलॉसिटी वाढून यू प्लस डी यू झाली, बरोबर. तर जेव्हा ती वेलॉसिटी वाढली याचाच अर्थ काय, तिने एक सर्टन अमाऊंट ऑफ डिस्टन्स एक्स्ट्रा कवर केला असेल. म्हणजे आपण त्याला लेट्स से का तिने त्या इन्क्रीज वेलॉसिटीमुळे एक्स डिस्टन्स जास्त कवर केलं, बरोबर. मग ते डिस्टन्स किती आहे ते आपण कसं काढणार. तर आपण ते आपल्याला माहिती आहे का किती वेलॉसिटी वाढली आहे डी यू. ओके. आणि आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे काय का वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, करेक्ट. तर आपल्याला आता डिस्टन्स काढायचं की हा एक्स डिस्टन्स किती कवर केला असेल इन्क्रीज वेलॉसिटीमुळे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वेलॉसिटी इंटू टाईम. आता जर आपली डिफरन्शियल वेलॉसिटी चेंज आहेत आणि ते किती डिफरन्शियल टाईममध्ये झालं असणार ना, म्हणजे जर समजा ती किती व्हॅल्यूने झालं डी टीने, तर आपण ह्या दोघांना जर इंटू केलं डी यू इंटू डी टी तर आपल्याला हा एक्स मिळेल, करेक्ट. मग तेच इथे लिहिलेलं आहे. ओके. तर आपल्याला आता कळलं का एक्स डिस्टन्स जे कवर केलं आहे ते डी यू इंटू डी टी आहे. तर आणि आपण काय कन्सिडर केलेलं का डी वाय डिस्टन्स वर जे आधी एक लेअर आहे तिचं वेलॉसिटी यू आहे आणि एक डिफरन्शियल डिस्टन्स डी वाय जेव्हा आपण वर जातो ती लेअर चेक करतो तिचं जे वेलॉसिटी आहे ते डी यू आहे, यू प्लस डी यू आहे. तर त्यामुळे काय होईल, त्या फ्लुइड लेअरमध्ये डिफॉर्मेशन एक क्रिएट होईल कारण खाली कमी वेलॉसिटी वर जास्त वेलॉसिटी आहे तर ती एक जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करेल ज्यामुळे एक अँगल कन्सिडर करू आपण. जर सेम लाईनमध्ये आधी पार्टिकल होते ते आता एक वरचा पार्टिकल पुढे गेला आहे तर त्यांच्यामध्ये एक डी थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट येणार. ओके. इथे डी थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट येणार. आणि आपण जर कन्सिडर केलं हा ॲज अ ट्रायंगल तर आपण बघू शकतो का टॅन डी थीटा जर आपण घेतलं, हा डी थीटा अँगल आहे तर टॅन थीटा काय असतं, अपोजिट अपॉन ॲडजस्टंट साईड, करेक्ट. तर मग टॅन डी थीटा जर आपण केलं तर आपल्याला काय मिळेल डी यू इंटू डी टी अपॉन डी वाय. एवढं क्लिअर आहे. आता याला आपण थोडं सिम्प्लिफाय करूया काय का टॅन डी थीटा टॅन डी थीटा जर आपण कन्सिडर केलं कारण आपण आता इथे डी थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल अँगल तर आपण त्याला डायरेक्टली असं लिहू शकतो का डी थीटा, बरोबर. कारण तो स्मॉल अँगल आहे ते फरकच नाही पडणार. तर वरचा फॉर्म्युला काय होतो डी थीटा इज इक्वल टू डी यू इंटू डी टी अपॉन डी वाय. हा चेंज झाला. तर याला आपण जर रिअरेंज केलं तर आपल्याला काय मिळणार, मी इथला डी टी खाली घेतला डी थीटा बाय डी टी इज इक्वल टू डी यू बाय डी वाय. ओके. तर आपण पाहू शकतो डी थीटा बाय डी टी इज नथिंग बट द रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन, करेक्ट. कारण तो डी थीटा किती टाईममध्ये डिफॉर्म झाला आहे दॅट इज रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन और रेट ऑफ शियर डिफॉर्मेशन पण बोलू शकतो कारण अँग्युलर चेंज आहे. और रेट ऑफ शियर स्ट्रेन पण म्हणू शकतो आपण. अँड रेट ऑफ शियर स्ट्रेन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द शियर स्ट्रेस अप्लाइड. कारण जो रेट ऑफ शियर स्ट्रेस आपण त्याला अप्लाय करणार त्याच कंपॅरेटिव्हली रेट ऑफ शियर स्ट्रेन जनरेट होणार. आपल्या सॉममध्ये पण आपण हा फॉर्म्युला गेला शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ शियर स्ट्रेन. ओके. म्हणजे आपल्याला आता ॲज पर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय म्हणते, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी म्हणते का द शियर स्ट्रेस वी अप्लाइड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल दिस रेट ऑफ शियर स्ट्रेन विच इज जनरेटेड. ओके. हे आपल्याला कोण सांगते, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी.
आणि आता ह्याच्यावरून आणि आपल्याला माहिती आहे डी थीटा बाय डी टी इज नथिंग बट डी यू बाय डी वाय, करेक्ट. तर आणि आता हे आपण जेव्हा लिहिणार आणि ही काय आपल्याला ही प्रपोर्शनॅलिटी आहे का विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल. जर आपल्याला प्रपोर्शनॅलिटी हटवायची असेल किंवा काढायची असेल तिथून तर आपण काय करणार, एक कॉन्स्टंट पुट करतो नेहमी. तर ती प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो आहे या दोघांमधला शिअर स्ट्रेस आणि रेट ऑफ शिअर स्ट्रेंथ इज नथिंग बट म्यू. कळलं. हे पण आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी सांगतं का हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. आता हा जर प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे तर ह्याचं नाव काय असलं पाहिजे, दॅट इज डायनॅमिक विस्कॉसिटी. ओके. आणि हा जो आपला फॉर्म्युला आहे टाउ इज इक्वल टू म्यू इंटू डी यू बाय डी वाय हा प्युअरली व्हॅलिड आहे फॉर वन डायमेन्शनल लिनियर फ्लोसाठी. हा त्याचे रेस्ट्रिक्शन्स बोलू शकतो आपण या फॉर्म्युल्याची. ओके. तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी खूप कळालं असेल सगळ्यांना. पुढे जाऊया आपण. आता आपल्याला हे तर कळालं का हा म्यू इज डिनोटेड वी नो ॲज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी और डायनॅमिक विस्कॉसिटी. ठीक आहे. आणि आता ह्याचं आपल्याला युनिट काढायचं. पहिली गोष्ट, जर आपल्याला आता म्यूचं युनिट कोणी विचारलं म्यूचं युनिट काय, तर सिम्पली आपण ह्याच फॉर्म्युलाला रिअरेंज करू शकतो. रिअरेंज केल्यावर काय होईल, टाऊ अपॉन डी, हा टर्म टाऊच्या खाली जाईल, टाऊ अपॉन डी यू बाय डी वाय, करेक्ट. जर ह्याचं आपण घेतलं टाऊचं युनिट काय असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर, डी यूचं युनिट काय आहे वेलॉसिटी आहे बरोबर मीटर पर सेकंड, आणि डी वाय इज नथिंग बट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे तर त्याचं युनिट काय असणार मीटर. सो मीटर मीटर गेट कॅन्सल्ड बट सेकंड उरतं. मग जे सेकंड खाली आहे पर सेकंडमध्ये होतं ते वर जाणार, टाऊला इंटू होणार, आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज नथिंग बट पास्कल. तर पास्कल अपॉन सेकंड इनवर्स इज नथिंग बट पास्कल सेकंड. इट इज एस आय युनिट ऑफ म्यू. आणि जर याचा आपण एम के एस युनिट बघितलं, आपण जसं मागाशी बघितलं न्यूटन पर मीटर स्क्वेअर इंटू सेकंड. आता अजून त्याचं आपल्याला पुढे जर सी जी एस युनिट काढायचं त्याचं एम के एस युनिट काय होणार, के जी पर मीटर सेकंड. वरचा सेकंड आणि सेकंड स्क्वेअरमधून एक सेकंड कॅन्सल झाला म्हणून त्याचं युनिट होतं के जी पर मीटर सेकंड. आणि त्याचं सी जी एस युनिट काय सेम, तसं आता के जीचं काय होणार ग्राम होणार, मीटरचं सेंटीमीटर होणार, सेकंड रिमेन्स ॲज इट इज. ओके. तर 1 ग्राम पर सेंटीमीटर सेकंड हा त्याचा सी जी एस युनिट होणार. आणि याचं जर आपण कन्व्हर्जन बघितलं आणि त्यात सी जी एस युनिटला काय म्हणतात, पॉईज. आणि लिहिलं आहे 100/1000 के जी पर मीटर सेकंडचं काय कन्व्हर्जन होत नाही. तर त्याला आपण सिम्प्लिफाय केलं, सॉल्व केलं तर आपल्याला मिळतं 1 पॉज इज इक्वल टू 0.1 के जी पर मीटर सेकंड. तुम्ही पॉज करून परत एकदा ॲनालिसिस करून बघू शकता किंवा तुमच्या बुकमध्ये पण तुम्ही सॉल्व करून बघा, कळेल तुम्हाला. पुढे जाऊ आपण. आणि पुढची एक टर्म आहे जी कायनॅमॅटिक विस्कॉसिटी. आता आपण बघितली डायनॅमिक विस्कॉसिटी, कारण त्याच्यामध्ये आपण जसं कायनॅमॅटिकचं मी हे सांगितलं आहे का कायनॅमॅटिक काय असतं कायनेटिक काय असतं प्रिव्हियस लेक्चरमध्ये, तिथून तुम्ही बघून घ्या. तर कायनॅमॅटिक विस्कॉसिटीमध्ये आपण वेट कन्सिडर नाही करत, मग ते वेटलेस कसं होणार. तर इथे काय केलं आहे कायनॅमॅटिक विस्कॉसिटी पहिले ते डिनोट केलं जातं न्यूनी. न्यू इज नथिंग बट म्यू बाय रो. म्यू इज डायनॅमिक विस्कॉसिटी, रो इज अवर डेन्सिटी. डेन्सिटीने डिवाइड केल्यानंतर त्यातला जो वेट कंपोनंट होता किंवा मास कंपोनंट होता तो निघून जाणार आणि त्याचा आपल्याला एम के एस युनिट मिळणार मीटर स्क्वेअर पर सेकंड. आणि और एस आय युनिट पण सेम आहे. आणि सी जी एस युनिट मिळणार सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. आता 1 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड इथे आपण याला म्हणतो स्टोक, 1 स्टोक. ओके. कायनॅमॅटिक विस्कॉसिटीचं नाव युनिट काय स्टोक, आणि डायनॅमिक विस्कॉसिटीचं युनिट काय सी जी एसमध्ये पॉईज. तर 1 स्टोक आपल्याला जर एस आय युनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर दॅट इज नथिंग बट 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर पर सेकंड, किंवा आपण असं बोलू शकतो 1/10,000 मीटर स्क्वेअर पर सेकंड. आता आपण पुढे जाऊया. ही एक खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आपली विस्कॉसिटी, त्यामुळे आपण एवढं डिस्कस करतोय कारण ह्याच्यावर क्वेश्चन्स पण खूप येऊ शकतात. जर एक्झाममध्ये क्वेश्चन्स जर बनवायचे झाले तर विस्कॉसिटी इज द फेवरेट टॉपिक फॉर एक्झामिनर. तर त्यातून जे क्वेश्चनच्या रिलेटेड अजून बाकी आधीचे तर होतेच युनिट्स, त्यानंतर कशाने डिनोट करतो, एम के एस युनिट काय, सी जी एस युनिट काय. तसंच एक पुढे इम्पॉर्टंट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन विस्कॉसिटी. ओके.
मग आता टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो विस्कोसिटीवरती जर लिक्विडची आपण कन्सिडर केली हायड्रॉलिक्समध्ये. तर पहिली गोष्ट तर विस्कोसिटी काय आहे, मॉलिक्युलर कोहेजिव्ह फोर्स आहे त्यांच्यामधला. टेक्निकल टर्म्समध्ये बघायला गेलो, कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय, एकामेकांना ते अट्रॅक्ट करतात, सेम पार्टिकल्स अट्रॅक्ट इच अदर इज कोहेजन. ओके, तर मॉलिक्युलर कोहेजिव्ह फोर्समुळे विस्कोसिटी जनरेट होते. आणि ते आता समजा टेम्परेचर आपलं वाढलं, तर टेम्परेचर वाढल्यावर काय होणार, मॉलिक्युलर कोहेजिव्ह फोर्स जो आहे तो कमी होणार. असं का, बरोबर आहे. टेम्परेचर वाढलं तर त्यांच्यामध्ये जे स्पेसेस आहेत ते मोठं होणार, कारण लिक्विड आहे, सम गेट वेपराइज किंवा त्यांच्यातलं व्हॉल्यूम वाढणार. तर मग मॉलिक्युलर कोहेजिव्ह फोर्स त्यांचा वीक होणार. मॉलिक्युलर कोहेजिव्ह फोर्स वीक झाला म्हणजे टेम्परेचर वाढला, मॉलिक्युलर कोहेजिव्ह फोर्स वीक झाला म्हणजेच त्यांचं जे डायनॅमिक विस्कॉसिटी जी आपली आहे ती काय होणार, रिड्यूस होणार. तसंच आपण एक टर्म बघितली कायनामॅटिक विस्कॉसिटी. कायनामॅटिक विस्कॉसिटी इज म्यू बाय रो. बरोबर. आता इथे काय होतं, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे जसं मी डिस्कस केलं, रो कमी झालं, रोमुळे म्यू पण कमी झालं आहे आणि म्यू जास्त कमी होते म्हणून टेम्परेचर इन्क्रीज झालं, तर म्यू रिड्यूसेस, रो पण रिड्यूसेस, म्हणून कायनेमॅटिक विस्कॉसिटी आहे ती पण रिड्यूस होते. मग विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर बोथ म्यू लिक्विड म्हणजे डायनॅमिक विस्कॉसिटी ऑफ लिक्विड अँड कायनेमॅटिक विस्कॉसिटी ऑफ लिक्विड डिक्रीजेस, बट द रेट ऑफ डिक्रीज इज मोर इन डायनॅमिक विस्कॉसिटी. एक टर्म आहे, लक्षात ठेवा. बाकी लॉजिक मी याच्या पाठचं समजवलं तुम्हाला. पुढे जाऊया. आता जर एक नॉर्मल क्वेश्चन आहे आलं तर इन केस का म्यू ऑफ लिक्विड, डायनॅमिक विस्कॉसिटी ऑफ लिक्विड इज ऑलवेज ग्रेटर दॅन डायनॅमिक विस्कॉसिटी ऑफ गॅस. कारण गॅसचं व्हॉल्यूम जास्त असतं, मॉलिक्युल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये कमी असतात म्हणून त्यांची डायनॅमिक विस्कॉसिटी कमी असते लिक्विडपेक्षा. तसंच पण जर अपोजिट आहे, जर कायनॅमॅटिक विस्कॉसिटी आपण कन्सिडर केली तर कायनॅमॅटिक विस्कॉसिटी गॅसची जास्त असते. ओके, लिक्विडपेक्षा. तर एक साधारण कंपॅरिझन आहे का म्यू ऑफ वॉटर इज ग्रेटर दॅन म्यू ऑफ एअर, बट म्यू ऑफ एअर इज ग्रेटर दॅन म्यू ऑफ वॉटर. आता आपण बघूया टेम्परेचरचा इफेक्ट बघितला आपण, आता प्रेशरचा इफेक्ट बघूया. इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन विस्कॉसिटी. जसं टेम्परेचरमुळे काय होतं, त्याची डेन्सिटी कमी होते, पण इथे काय होतं, आता प्रेशर वाढलं तर मॉलिक्युलर कोहेजिव्ह फोर्सेस काय होणार, प्रेशरमुळे काय होणार, फ्लूइड दाबलं जाणार. ओके, म्हणजेच मॉलिक्युलचं जे डिस्टन्स आहे ते कमी होण्याची शक्यता आहे, म्हणजेच त्यांच्यावर प्रेशर वाढणार, त्यांच्यामधलं कोहेजिव्ह फोर्स वाढणार, एकामेकांच्या जवळ कॉन्टॅक्टमध्ये येणार. त्यामुळे काय होणार, म्यू जर तो कॉम्प्रेसिबल फ्लुइड असेल तर ते कॉम्प्रेस होणार. बरोबर. आणि जर कॉम्प्रेसिबल फ्लुइड नसेल तर काय होणार, प्रेशर विल क्रिएट नो इफेक्ट ऑन देम. जर एकमेकांचे मॉलिक्यूल जवळ आलेच नाही आणि मॉलिक्युलर कोहेजिव्ह फोर्स वाढलाच नाही तर त्याच्यामुळे आपल्या विस्कॉसिटीला काय फरक पडणार नाही, कारण विस्कॉसिटी डिपेंड्स ऑन मॉलिक्युलर कोहेजिव्ह फोर्स. आणि आपण जे आता स्टडी करतो ती आहे हायड्रॉलिक्स, जिथे आपण कन्सिडर करतो वॉटर, आणि वॉटरला वी ऑलवेज कन्सिडर इट ॲज अ नॉन कॉम्प्रेसिबल, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. करेक्ट. मग इनकॉम्प्रेसिबल जर फ्लुइड आहे तर प्रेशर आपण कितीही वाढवलं तरी त्याची विस्कॉसिटी चेंज होत नाही. तसेच जर कायनेमॅटिक विस्कॉसिटीची कन्सिडर आपण जर केलं, प्रेशर चेंज झालं, वाढला, म्यू वाढत नाही, रो चेंज होत नाही, म्हणून त्याच्यावरही काही इफेक्ट पडत नाही. म्हणजे प्रेशरचा आपल्या डायनॅमिक विस्कॉसिटी ऑफ वॉटरवरती किंवा लिक्विडवरती, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडवरती काही फरक पडत नाही. दे विल रिमेन ॲज इट इज. तर ही आपली होती टोटल विस्कॉसिटीवर डिस्कशन. आता आपण पुढे सरफेस टेन्शन ही एक अजून एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे ती बघणार आहोत. तर सरफेस टेन्शनला आपण सुरुवात करू. सरफेस टेन्शनची पहिल्यांदा आपण जे रिटन डेफिनेशन आहे ती वाचून घेऊ. सरफेस टेन्शन कुड बी डिफाइंड ॲज द प्रॉपर्टी ऑफ द सरफेस ऑफ अ लिक्विड दॅट अलाउज इट टू रेजिस्ट an external force due to the cohesive nature of the water molecules. Sounds similar like viscosity, cohesive forces, cohesive nature. Okay, पुढे बघूया, खूप डिफरन्स आहे. It is the tendency of liquid surface to shrink into the minimum surface area possible. ह्याच्यात हेच आपल्याला बघायचं आहे. Due to surface tension, liquid surface behaves like a stretched membrane and it is denoted by symbol sigma.
ओके, या स्टेटमेंट्स होत्या. त्या स्टेटमेंट्सवरून तुम्हाला जे काय कळालं आहे ते आपण आता इथे एक्सप्लेन करू का काय त्याचा नक्की इन्फरन्स आहे. सरफेस टेन्शन, जसं इथे प्रॉपर इथे काय सांगितलं आहे डेफिनेशनमध्ये का प्रॉपर्टी ऑफ लिक्विड दॅट ड्रॉज अलाउज इट टू रेजिस्ट एक्सटर्नल फोर्सेस. आता आपण नेहमी पाण्याचं सरफेस बघतो. ओके, पाण्याचं सरफेस आपल्याला जर पाणी वाहतं नसेल आणि एक स्टडी वॉटर असेल तर आपल्याला स्टील दिसतं, बरोबर. आणि त्याच्यावर काही इन्सेक्ट्स पण आपल्याला पोहताना म्हणजे तरंगताना दिसतात. आता त्याचं रिझन ते आतमध्ये बुडत नाही, त्याचं रिझन पण आपण खाली एक्सप्लेन करणार आहेत. बट एक पहिले आपण त्याचं बेसिक जे आहे ते एक्सप्लेन करू. जेव्हा एक पार्टिकल वॉटरमध्ये असतं त्याच्या सराउंडिंग सगळे पार्टिकल असतात वॉटर मॉलिक्यूलचे, विच विल एक्झर्ट इक्वल प्रेशर ऑन इट, बरोबर. एक मॉलिक्यूल जर आपण कन्सिडर केला, हा बघा हा मॉलिक्यूल कन्सिडर केला जो पाण्याच्या आत आहे, त्याच्यावर बाकी सगळे बाजूचे मॉलिक्यूल्स आहेत ते प्रेशर ॲक्ट करत असतात, इक्वल प्रेशर ॲक्ट करत असतात कारण सेम फ्लुइडचे आहेत, बरोबर. पण जर आपण सरफेसवर कन्सिडर केलं एक पॉईंट एक पार्टिकल, तर जो पार्ट त्याचा वॉटरमध्ये आहे तिथून तर त्याला वॉटरच्या डेन्सिटीनुसार प्रेशर ॲक्ट होणार. बट जो पार्ट त्याचा ओपन टू एअर आहे, ओके, तर तिथे एअरच्या डेन्सिटीनुसार त्याच्यावर प्रेशर ॲक्ट होणार. एअरची डेन्सिटी इज व्हेरी लेस दॅन वॉटर, करेक्ट. म्हणून तो जो पार्टिकल आहे तो नेहमी इट विल बी अंडर प्रेशर, जिथे डाऊनवर्ड प्रेशरमध्ये असणार तो, कारण त्याचं जर रिझल्टंट काढलं आपण हे दोन्ही प्रेशरचं, तर त्याचं रिझल्टंट नेहमी डाऊनवर्ड फोर्स येणार. पण जर पाण्याच्या आतलं कन्सिडर केलं त्याला प्रत्येक डायरेक्शनमधून फोर्स इक्वल फोर्स लागतो, म्हणून त्याचं जे स्टेट असणार ती नॉन प्रेशराईज असणार, त्यावर काही प्रेशर नसणार कारण सगळे फोर्सेस एकमेकांना कॅन्सल आउट करतायत. ओके, नेट कोएझिव्ह, जसं आपण इथे बोलतो नेट कोएझिव्ह फोर्स ऑन मॉलिक्यूल इज 0, पण इथे नेट कोएझिव्ह फोर्स 0 नाही आहे, इट इज ॲक्टिंग डाऊनवर्ड. ओके, आता आपण पुढे बघूया. All the molecules on the liquid surface experiences net inward pull due to which there is a tension in the surface and this tension is referred as surface tension. याचं लॉजिक कळालं तुम्हाला का त्याच्यावर डाऊनवर्ड फोर्स अप्लाय होणार आणि प्रत्येक मॉलिक्यूल जो सरफेसवरती तो सेम डाऊनवर्ड पुल आहे एक्सपिरियन्स करणार, त्यामुळे तो सरफेस जो आहे तो अंडर टेन्शन असणार आणि त्यालाच आपण सरफेस टेन्शन असं म्हणतो. सरफेस टेन्शन इज अ बायनरी प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड अँड इट डिपेंड्स ऑन द कॉम्बिनेशन ऑफ फ्लुइड्स ॲट द इंटरफेस, बरोबर आहे. आता हा स्टेटमेंट काय सांगतोय का इथे वॉटर आहे आणि इथे मर्क्युरी आहे समजा, तर जो सरफेस टेन्शन एक्सपिरियन्स होईल तो डिफरंट असेल कम्पॅरेटिव्हली जर तिथे वॉटर आहे आणि एअर आहे. तर ही एक ॲनॉलॉजी आहे, याच्यावरून ते समजण्याचा प्रयत्न केला गेला आहे का समजा एक आपण सॉममध्ये स्टडी करतो स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये एक स्ट्रिंग आहे, त्याच्या सेंटरला एक रोप आहे समजा, त्याच्या सेंटरला जर मी मास अटॅच केलं तर काय होईल, तो मास त्याला डाऊनवर्ड पुल करेल आणि त्यामुळे त्या वायरमध्ये रोपमध्ये टेन्शन क्रिएट होईल, करेक्ट. किंवा जर त्याचा आपण फोर्स बॅलन्स केला तर हा जो फोर्स या राईट साईडला ॲक्ट होतो आहे आणि लेफ्ट साईडला ॲक्ट होतो आहे, जर याचा आपण रिझल्टंट काढला तर काय येईल, हा ॲक्ट होतो आहे ॲट अँगल थीटा फ्रॉम द वर्टिकल ॲक्सिस, ठीक आहे. तर टी कॉस थीटा म्हणजे त्याचा अपवर्ड कंपोनंट, याला रिझॉल्व जर केला साइन थीटा कॉस थीटा, तर टी कॉस थीटा प्लस टी कॉस थीटा इज इक्वल टू एम जी. तर याचं रिझल्टंट काय मिळेल, 2t कॉस थीटा इज इक्वल टू एम जी. ओके, फोर्स बॅलन्स केला आहे. एक काही इन्फॉर्मेशन आहे, मे बी एक्झाममध्ये विचारू शकतात, नाही विचारू शकतात, काय आपण सांगता येत नाही. सिग्मा ऑफ वॉटर आणि एअरचा इंटरफेसचा जो सरफेस टेन्शन आहे तो 0.073 न्यूटन पर मीटर असतं, ठीक आहे, ॲट 20 डिग्री सेल्सिअस. आणि जर मर्क्युरी आणि एअर असेल तर त्याचं 0.44 न्यूटन पर मीटर असतं, ठीक आहे. याच्यावर मेन फोकस करायचं युनिटवरती, न्यूटन पर मीटर याचं युनिट आहे. पुढे बघूया ते काय आहे. मॅथमॅटिकली सिग्मा, ज्याला आपण कोएफिशियंट ऑफ सरफेस टेन्शन पण बोलू शकतो, त्याचं फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन डिस्टन्स, एल म्हणजे लेंथ. आपण मग आत्ताच युनिट बघितला न्यूटन पर मीटर, करेक्ट. फोर्सचं युनिट काय असतं न्यूटन, लेंथचं युनिट काय असतं मीटर, सिम्पल.
तर स्टेटमेंट काय होतं, ड्यू टू द सरफेस टेन्शन लिक्विड ट्रायज टू मिनिमाइज इट सरफेस एरिया, दॅट इज अ रिझन वाय ड्रॉप्स आर स्पेरिकल इन शेप फॉर गिवन वॉल्यूम स्पियर हॅज द मिनिमम सरफेस एरिया. तर आपण बघितलं का इंटरफेस जर असेल तर कंटिन्युअसली तो इनवर्ड पूलमध्ये असतो पार्टिकल, तर ऑब्व्हियसली तो स्वतःचा सरफेस एरिया कमी करायचं ट्राय करेल, कारण त्याचा पूल कमी होण्यासाठी. आणि आपल्याला माहिती आहे का मिनिमम सरफेस एरिया जर कुठला शेप देत असेल तर दॅट इज स्पियर. म्हणून आपण तो एक रिझन आहे, हा एक एक्झामचा क्वेश्चन पण ॲक्च्युली, का वाय ड्रॉप्स आर ऑफ स्पेरिकल शेप, ड्रॉप्स आर ऑफ स्पेरिकल शेप ड्यू टू विच प्रॉपर्टी. त्याचं आपण असं म्हणू शकतो का ड्यू टू सरफेस टेन्शन. ठीक आहे, थोडंसं टेक्निकल टर्म आहे आणि त्याचा फॉर्म्युला आपण बघूया. सिग्मा रिप्रेझेंट द अमाऊंट ऑफ स्ट्रेचिंग वर्क निडेड टू इन्क्रीज द सरफेस एरिया बाय युनिट अमाऊंट. आता आपण सरफेस टेन्शनचं तिकडे फॉर्म्युला बघितला, फोर्स अपॉन लेंथ. तसं सरफेस टेन्शन अजून एक गोष्ट डिनोट करतो का किती स्ट्रेचिंग वर्क आपल्याला रिक्वायर्ड आहे टू इन्क्रीज सरफेस एरिया बाय युनिट अमाऊंट. त्यासाठी आपण एक एरिया कन्सिडर करू A1 बिफोर स्ट्रेचिंग आणि A2 आफ्टर स्ट्रेचिंग. तर एनर्जी त्या जे पार्टिकलमध्ये बिफोर स्ट्रेचिंग जी असेल तिला आपण E1 म्हणू, आणि जी आफ्टर स्ट्रेचिंग असेल ती E2. ओके, जर आपण त्याचा वर्क डन कॅल्क्युलेट केला, वर्क डन काय असतं, एनर्जी ॲट फायनल स्टेज मायनस एनर्जी ॲट इनिशियल स्टेज, तर दॅट इज W इज इक्वल टू E2 मायनस E1. आणि वर्क डन जे आहे, वर्क डन कसं लिहू शकतो आपण, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू dx. ओके, फोर्स आपण मागासच्या फॉर्म्युलानुसार कसं लिहू शकतो, फोर्स इज इक्वल टू सिग्मा इंटू L. करेक्ट. जर आपण वर्क डन तसं लिहिलं, वर्क डन इज इक्वल टू सिग्मा इंटू L इंटू dx. आता L इंटू dx, L म्हणजे काय, लेंथ ऑफ दॅट जे आपण सरफेस कन्सिडर करतोय त्याची, आणि तो किती x डिस्टन्सनी जे स्ट्रेचिंग झाली आहे ती. तर dx आपण जर L इंटू dx कन्सिडर केलं तर तो पण एक एरिया डिनोट करतो. म्हणजेच त्याला आपण कसं लिहू शकतो, सिग्मा इंटू डेल्टा ए, किती त्याचा एरिया चेंज झाला आहे तो. कळालं, तोच इथे लिहिला आहे, सिग्मा इंटू डेल्टा ए इज इक्वल टू, हा वर्क डन आहे, इज इक्वल टू E2 मायनस E1 इज ऑल्सो वर्क डन. मग आता आपण त्याच गोष्टीला कसं लिहू शकतो, E2 मायनस E1 इज इक्वल टू सिग्मा A2 एरिया आफ्टर स्ट्रेचिंग मायनस एरिया इनिशियल बिफोर स्ट्रेचिंग. बरोबर. मग आता त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय टर्म मिळेल, आणि ही ॲनालॉजी सांगते की E2 विल बी इक्विवॅलंट E2 मायनस E1 इज इक्वल टू सिग्मा A2 मायनस सिग्मा A1. तर तीच ॲनालॉजी आपल्याला काय सांगते, E इज इक्वल टू सिग्मा A. हा आपल्याला फॉर्म्युला इथून मिळतो. जर E2 हा आहे, E1ची व्हॅल्यू ही आहे, म्हणजेच ईची व्हॅल्यू सिग्मा ए असणार. तर याच्यावरून आपल्याला काय मिळतं, सिग्माचा दुसरा फॉर्म्युला मिळतो, ज्यामध्ये सिग्मा इज नथिंग बट एनर्जी अपॉन एरिया. म्हणजे काय, सरफेस एनर्जी जी आहे अपॉन सरफेस एरिया, त्याचा युनिट आहे जूल पर मीटर स्क्वेअर. आपण आता कन्फ्युजन असं आहे का, मगाशी तर आपण बघितलं का फोर्सचं युनिट, सिग्माचं युनिट काय आहे, फोर्स अपॉन लेंथ, म्हणजेच काय, न्यूटन अपॉन मीटर. बट आता इथे युनिट येते जूल पर मीटर स्क्वेअर. बट जर ह्याला आपण सिम्प्लिफाय केलं, ओके, पहिले तर आपण आता सिम्प्लिफाय करूया. काय सिम्प्लिफाय केल्यावर काय येणार, जूल इज नथिंग बट, बघूया आपण, जूल पर मीटर स्क्वेअर. जूल म्हणजे काय, न्यूटन मीटर, बरोबर, अपॉन मीटर स्क्वेअर. दिस गेट कॅन्सल आउट, आणि आपल्याला फायनली काय मिळतं आहे, न्यूटन पर मीटर. म्हणजे जो युनिट आहे तो तोच आहे, फक्त वेगळ्या टर्म्समध्ये मांडलेला आहे, एनर्जीच्या टर्म्समध्ये. ओके, पुढे जाऊया. आता इफेक्ट, जसं आपण विस्कोसिटीच्या टाईमला इफेक्ट बघितला, तसंच इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन काय होतं ते बघूया. विथ इन्क्रीज in temperature surface tension decreases and it becomes zero at the critical point. आता ह्याचं हे कसं काय समजणार आपल्याला, सेम आहे मगासारखंच.
जसं जर टेम्परेचर इन्क्रीज झालं, मग काय होत होतं, कोहेसिव्ह फोर्स डिक्रीज होत होतं. कोहेसिव्ह फोर्स डिक्रीज झाले तर ऑब्वियस आहे इंटरफेसवरचा जो प्रेशर आहे, कारण कोहेसिव्ह फोर्सच त्याच्यावर प्रेशर एक्झर्ट करत आहे, तर तो कमी होणार. जर प्रेशर रिड्यूस झाला, सरफेस टेन्शन काय टेम्परेचरमुळे काय होणार, आतला जो इनवर्ड पूल होता, ठीक आहे, तो कमी होणार. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर सरफेस टेन्शन डिक्रीजेस. बरोबर, टेम्परेचर वाढलं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होणार, आणि टेम्परेचर कमी झाला तर सरफेस टेन्शन वाढणार, कारण कोहेसिव्ह फोर्सेस वाढणार. बट सेम ॲज इन केस ऑफ प्रेशर काय होणार, प्रेशर कमी होऊन द्या किंवा जास्त होऊन द्या, परत अगेन जेव्हा आपण प्रेशर बाहेरून एक्झर्ट करतोय आणि आपण वॉटर कन्सिडर करतोय, तर त्याचं डेन्सिटी चेंज नाही होणार आहे. बरोबर, म्हणजेच मॉलिक्युलर फोर्सेस चेंज नाही होणार, तर त्याचा काही इफेक्ट सरफेस टेन्शनवर पडत नाही. तर हे होते सरफेस टेन्शनच्या बाबतीत. तर पुढची एक आहे आपल्याला माहिती आहे टाईप्स ऑफ फ्लुइड कुठले कुठले. भले आपण आता हायड्रॉलिक शिकणार आहेत, बट टाईप आयडल फ्लुइड म्हणून आपण कॅटेगरायझेशन केलेलं असतं. एक आयडल फ्लुइड, दुसरं न्यूटोनियन फ्लुइड, आणि तिसरं असतं नॉन न्यूटोनियन फ्लुइड. तर आयडल फ्लुइडची प्रॉपर्टी काय असं, आयडल फ्लुइड आपण हायपोथेटिकल फ्लुइड पण बोलू शकतो, कारण असं कुठलंही फ्लुइड एक्झिस्टन्समध्ये नाही आहे, किंवा त्याला इनविसिड फ्लुइड पण म्हणतात. तर त्याची प्रॉपर्टी असते का, विस्कॉसिटी त्याची 0 असते. म्हणजे तुम्ही आयडल फ्लुइड जर असेल तुमच्याकडे आणि तुम्ही शिअर फोर्स अप्लाय केला, तर तो तुम्हाला रेजिस्टन्स देणारच नाही, तो कंटिन्युअसली डिफॉर्म होत जाणार. तसंच त्याचं सरफेस टेन्शनची प्रॉपर्टी 0 असते. म्हणजे इन्सेक्ट्स त्याच्यावर, म्हणजे जे आत्ता आपण बघितलं का, इन्सेक्ट्स आपले जे छोटे छोटे कीटक असतात ते पाण्यावर तरंगतात, ते तरंगू पण शकत नाही. आणि इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड, त्याला पण कॉम्प्रेस करू शकत नाही. ठीक आहे, तर आपल्या हायड्रॉलिक्समध्ये आपण वॉटरला कन्सिडर करतो इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड, बट त्याला सरफेस टेन्शन पण आहे आणि विस्कॉसिटी पण आहे, आणि म्हणून त्याला आपण काय नाव दिलं आहे, न्यूटोनियन फ्लुइड, कारण तो फॉलो करतो न्यूटन्स लॉ. आताच आपण बघितलं न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. बरं, तो न्यूटन्स लॉ फॉलो करतो. विस्कॉसिटी डज नॉट व्हॅरी. न्यूटन्स लॉ काय म्हणतोय, न्यूटोनियन फ्लुइड काय असतं का, विस्कॉसिटी डज नॉट व्हॅरी विथ रेट ऑफ डिफॉर्मेशन. जसं जसं पाण्यावर आपण प्रेशर अप्लाय करत जातो, तो डिफॉर्म होत जातो, तसं त्याचं विस्कॉसिटी चेंज न होणार. ह्याला बोलतो न्यूटोनियन फ्लुइड. म्हणजे जर आपण फोर्स वाढवला तर त्याची विस्कॉसिटी विल रिमेन सेम. जर आपण त्याचा ग्राफ प्लॉट करायचा विचार केला, ठीक आहे, कन्सिडर करू, दिस विल डिनोट आवर म्यू, आणि इकडे आपण फोर्स अप्लाय करतोय, तर फोर्स जसं समजा वाढत जाणार ह्या डिरेक्शनमध्ये, बट आता म्यू जर वाढत, ही डिरेक्शन आहे म्यूची, बट एक सर्टन फ्लुइडचं म्यू कॉन्स्टंट राहणार. किती आपण फोर्स इकडे वाढवला तरी पण म्यू वर नाही जाणार किंवा खाली नाही येणार. त्याला आपण बोलतो न्यूटोनियन फ्लुइड. ओके, तसंच नॉन न्यूटोनियन फ्लुइड्स असतात. नॉन न्यूटोनियन फ्लुइड्स आता आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहेत, बट तरी एक माहितीसाठी असून द्या का, त्याच्यामध्ये त्यांची जी विस्कॉसिटी आहे ती चेंज होते. म्हणजे म्यू आहे, म्यूला तिथे डिनोट करतात न्यूनी, ॲपरंट विस्कॉसिटी म्हणतात तिला. ठीक आहे, तर ती आपल्या सिलेबसमध्ये नाही, तर आपण त्यावर एवढं डिस्कशन नाही करायचं. पुढे आपण बघूया वेटिंग फ्लुइड. आता ही नेक्स्ट प्रॉपर्टीला स्टार्ट होईल, त्यासाठी एक पहिलं बॅकग्राऊंड आहे. वेटिंग फ्लुइड आणि नॉन वेटिंग फ्लुइडचा डिफरन्स आहे, कळेल आपल्याला काय असतं. तर वेटिंग फ्लुइड काय असतं, पहिली ते डायग्राम दाखवले ती बघून घ्या. त्यामध्ये अधेसिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्सेस. तर अधेसिव्ह फोर्सेस म्हणजे काय, दोन डिसिमिलर मॉलिक्युल्स मधलं अट्रॅक्शन इज अधेसिव्ह फोर्सेस. आणि कोहेसिव्ह आपण मगाशीच बघितलं का, सिमिलर जर मॉलिक्युल्स असतील ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात, दॅट इज कोहेजन. आपण जर वॉटर कन्सिडर केलं तर वॉटर दुसऱ्या सरफेसला लवकर स्टिक होतं. म्हणजे ग्लास पकडला आपण किंवा एखादी प्लेट, त्याच्यावर पहिली जी लेअर त्याची ती स्टिक होते, जसं आपण मगाशी बघितलं. तर त्याच्यामध्ये अधेसिव्ह फोर्सेस जास्त असतात. म्हणजे वॉटर इज वेटिंग फ्लुइड. पण त्याच्या अपोजिट जर आपण बघितलं नॉन वेटिंग फ्लुइड, कोहेसिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन अधेसिव्ह फोर्सेस. जर आपण एक्झाम्पलने बघितलं, मर्क्युरी जर आपण कन्सिडर केली, तर मर्क्युरी कधी ग्लासला प्लेटला कशाला स्टिक होत नाही, तिचं कोहेसिव्ह फोर्सेस जास्त असतात. म्हणजे डिफरन्स काय आहे का, जे अधेसिव्ह फोर्सेस यांचे जास्त, वेटिंग फ्लुइडचा जो थीटा अँगलचे लोक सरफेस बरोबर बनवतात ना, तो ॲक्यूट अँगल असतो, आणि ते ट्राय करतात टू मॅक्झिमाइज द कॉन्टॅक्ट एरिया. पाणी पण कसं पसरत जातं सरफेसवरती, बट नॉन वेटिंग फ्लुइड ट्राय टू मिनिमाइज द कॉन्टॅक्ट एरिया. म्हणजे एक
पर्टिक्युलर आपल्याला थेंब दिसेल एकदम गोल असा जवळपास, तो स्वतःचा सरफेस एरिया कॉन्टॅक्टमधला कमी करायचा प्रयत्न करतो आणि त्याचा जो अँगल जो क्रिएट करतो तो ऑप्टिव्ज अँगल असतो विच इज ग्रेटर दॅन 90. दोन फेनॉमिना होतात. एक वेटिंग फ्लुइडमध्ये कॅपिलरी राईज होते, रिझन सेम अधेसिव्ह फोर्सेसमुळेच, आणि जे नॉन वेटिंग फ्लुइड असते त्यामध्ये कॅपिलरी फॉल होते. तर कॅपिलरी आपण कॅपिलरिटी प्रॉपर्टी बघू, त्यामध्ये कळेल आपल्याला. आणि एक अजून टर्म आहे मिनिस्कस इज ऑलवेज कॉन्केव अपवर्ड. आता मिनिस्कस काय असतं, जे आपल्याला इथे सरफेस दिसतं ना कॅपिलरी राईज नंतर, तो आयदर ह्या वेटिंगच्या केसमध्ये कॉन्केव असतो आणि नॉन वेटिंगच्या केसमध्ये कॉन्वेक्स असतो, कारण तो खाली जातो, डिप्रेशनमध्ये जातो. ठीक आहे, तर ते आपण पुढे बघूया. कॅपिलॅरिटी. Capillarity rise or capillarity is a phenomenon in which the liquid spontaneously rises or falls in a narrow space, such as a thin tube or in the voids of a porous material. Surface tension is an important factor in the phenomenon of capillarity. आता कॅपिलॅरिटी म्हणजे काय, का एखादा फ्लुइड आहे आणि तो फ्लुइडमध्ये आपण एक एकदम स्मॉल नॅरो स्पेसवाली थिन ट्यूब वगैरे टाकली, तर तो जर तो फ्लुइड वेटिंग असेल तर तो त्या ट्यूबमध्ये राईज होणार, नॉन वेटिंग असेल तो खाली जाणार. ही जी प्रॉपर्टी ह्याला आपण कॅपिलॅरिटी म्हणतो. आणि ती कशी जनरेट होते, ती ॲक्ट होते ड्यू टू सरफेस टेन्शन ओनली. म्हणजे आपण स्पंज जरी कन्सिडर केलं, स्पंज आपण पाण्यात जेव्हा घालतो त्याच्यामध्ये कॅपिलरी ॲक्शन होते आणि त्यामध्ये पाणी शिरतं आणि ते वेट होतं. ओके, पण तोच स्पंज जर आपण मर्क्युरीमध्ये टाकला तर तो वेट नाही होणार, त्या कारण त्यामध्ये कॅपिलरी डिप्रेशन होतं. तर कॅपिलॅरिटी आपण पहिले बघूया. कॅपिलरी राईज काय असते, इंटरप्ले बिटवीन द कोहेसिव्ह अँड अधेसिव्ह फोर्सेस. ओके, आता हे वॉटर आहे कन्सिडर करा, ह्याच्यामध्ये वॉटर राईज झालं, कॅपिलरी राईज झालं आहे आणि सरफेस टेन्शन एक मेजर रोल प्ले करतं, कारण सरफेस टेन्शनमुळेच त्याचं जे सरफेस आहे एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये ते कॉन्केव किंवा कॉन्वेक्स असं बनतं. तर या केसमध्ये कॉन्केव बनलं आहे. ठीक आहे, तर ते एक सर्टन हाईटला राईज झालं आहे लिक्विड, एच हाईट आपण कन्सिडर करू त्याला. आणि आपण जर आता म्हणालं का यार प्रेशर, कारण आपल्याला माहिती आहे का ॲटमॉस्फेरिक प्रेशर तर सेम आहे, ते चेंज नाही झालं, मग अचानक विदाउट द चेंज ऑफ प्रेशर हा पाणी राईज कसा झाला, म्हणजेच कुठेतरी सर्टन प्रेशर डिफरन्स क्रिएट झालं आहे. तर आपण 3 पॉईंट इथे कन्सिडर केला, पॉईंट 1, पॉईंट 2 आणि पॉईंट 3. तर पॉईंट 1ला ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, पॉईंट 2ला पण ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, कारण इट इज lie at the same horizontal axis where the point 1 lies. म्हणजे हा एक स्टॅटिक्सचा कन्सेप्ट आहे का जर तुम्ही सेम लेवलला जर वॉटर असेल आणि म्हणजे सेम हॉरिझॉन्टल हाईटला असेल आणि दोघांवरचं जर प्रेशर कॅल्क्युलेट केलं किंवा चेक केलं, मेजर केलं, तर ते सेम असतं. आणि बट प्रेशर 3 आता कन्सिडर करू पॉईंट 3ला. दुसरं अजून एक पॉईंट 4 जो आहे इथे वरती या मिनिस्कसच्या वरती, तो पण ओपन टू एअर आहे, म्हणून त्याच्यावर पण ॲटमॉस्फेरिक प्रेशरच असणार. मग आता इथे आपण बघितलं एच हाईटच्या खाली इथे पण ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि वर पण, असं कसं? तर हे सांगतं का प्रेशर ॲट 3 जे आहे ते कमी असणार पॉईंट 4पेक्षा. कसं ते बघूया आपण. प्रेशर ॲट पॉईंट 3 इज इक्वल टू पी ॲटमॉस्फेरिक मायनस रो जी एच. आता हा रो जी एच काय आहे, ह्या वॉटर कॉलमचं प्रेशर दाखवते. रो जी एच डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट राईज. ओके, तर ह्या पॉईंटला 3 पॉईंटला किती प्रेशर असणार हे आपण याच्यावरून काढू शकतो, कारण तिथं ती थिन स्मॉल ट्यूब आहे आणि कॅपिलरी ॲक्शनमुळे तो पाणी राईज होतोय, तर तिथे एक प्रेशर ड्रॉप क्रिएट होतो. प्रेशर ड्रॉप क्रिएट झाल्यामुळे तो पाणी वर जातोय. तो किती प्रेशर ड्रॉप आहे तो आपण इथं कॅल्क्युलेट करू शकतो. कॅपिलरी राईज कसं काय आता आपण करणार, वेट ऑफ फ्लुइड इज इक्वल टू सरफेस टेन्शन ऑफ फ्लुइड. आता ह्या कॉलममध्ये आपण जसं मगाशी बघितलं काय हा एवढा कॉलम राईज झाला, तर त्या कॉलममध्ये किती वेट ऑफ वॉटर आहे
ते कशावर डिपेंड करणार, किती सरफेस टेन्शन आहे फ्लुइडचा इथे. तर ते कॅल्क्युलेट करायला सेम आपलं वेट ऑफ फ्लुइड इज इक्वल टू सरफेस टेन्शन ऑफ फ्लुइड. द वेट ऑफ फ्लुइडचा फॉर्म्युला काय, वेट म्हणजे मगाशी आपण बघितलं काय, एम जी इज नथिंग बट रो इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला जर आपण बघितला तर रो इंटू व्हॉल्यूम. आता ही जे आपण सगळे जर हे सिलेंडर कन्सिडर केलं तर सिलेंडरचे व्हॉल्यूम काय असतं, पायर स्क्वेअर एच, ओके, इंटू जी. आणि सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आपण मगाशी काय बघितला, सरफेस टेन्शन सिग्मा असतं. पण आता फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे. आता इथे आपण बघितलं काय, सिग्मा. मगाशी एक ॲनॉलॉजी बघितलेली, वायरला जर इथे मध्ये वेट अप्लाय केलं तर तिच्यामुळे 2 टेन्शन क्रिएट होतात. तसंच सेम इथे 2 सिग्मा क्रिएट होतात आणि त्यांचं जर आपण रिझल्टंट काढलं नेट व्हर्टिकल फोर्स तर ते काय येणार. आणि इथे थीटा क्रिएट करते. ही व्हर्टिकल ॲक्सिस आहे ना, याच्यामध्ये एक अँगल क्रिएट होतो थीटा, करेक्ट. तर त्या थीटावर तो फोर्स अप्लाय होतो. म्हणून आपण जर याला सिग्माला 2 फोर्समध्ये रिझॉल्व केला, अपवर्ड फोर्स आणि हॉरिझॉन्टल फोर्स, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, तर जो हॉरिझॉन्टल आहे तो काय होईल, सिग्मा साइन थीटा, आणि व्हर्टिकल काय होणार, सिग्मा कॉस थीटा. ओके, तर इथं सेम लिहिलं आहे, सिग्मा इंटू एल कुठली, लेंथ. आता सिग्मा कुठे अप्लाय होतं, सरफेसवरती. तर सरफेसचा जो पेरिमीटर आहे तो आपण कन्सिडर, पेरिमीटरवर सिग्मा अप्लाय होतोय. फोर्स काढायचा ना आपल्याला. हा याचं युनिट काय आहे, वेटचा न्यूटन, तर ह्याचा पण न्यूटन आला पाहिजे. ह्याच्या आपल्याकडं काय आहे, न्यूटन पर मीटर आहे. तर तो मीटर कॅन्सल करण्यासाठी तो फोर्स कसा असणार, सिग्मा इंटू लेंथ. सिग्मा इंटू लेंथ काय, लेंथ इथे आपण कन्सिडर करतो पेरिमीटर. तर सिग्मा इंटू पेरिमीटर 2 पाय आर. आर इज नथिंग बट रेडियस ऑफ दिस ट्यूब. आणि इंटू कॉस थीटा. कॉस थीटा का, त्याचा व्हर्टिकल कंपोनंट घेतो आपण म्हणून. ओके, मग आपल्याला त्याच्यावरून ती हाईट मिळेल का, त्या कॅपिलरीमध्ये किती राईज होणार ती. तर ती हाईट आपण याच्यावरून काढू शकतो. एच इज नथिंग बट, इकडचे सगळे टर्म्स इकडे गेले तर 2 सिग्मा कॉस थीटा ऑन आर रो जी. तसंच सेम आपण डिप्रेशन किंवा कॅपिलरी फॉलसाठी पण काढू शकतो. फॉर्म्युला रिमेन्स द सेम, वेट ऑफ फ्लुइड इज इक्वल टू सरफेस टेन्शन ऑफ द फ्लुइड. आता इथे काय आहे, सेम फॉर्म्युला अप्लाय होणार, फक्त थीटा इज ग्रेटर दॅन 90, ओके, आणि कॉस थीटा निगेटिव्ह येणार. चला पुढे जाऊया. वेपर प्रेशर. आता महत्त्वाच्या 2 प्रॉपर्टी राहिल्यात आपल्या फक्त आजच्या लेक्चरमध्ये. एक वेपर प्रेशर, दुसरं कॅव्हिटेशन. तर वेपर प्रेशर काय असतं एक्झॅक्टली बघूया. द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर मॉलिक्यूल ऑन द लिक्विड सरफेस when both are in phase equilibrium is known as vapor pressure. आता फेज इक्विलिब्रियम मध्ये दोन्ही पण, म्हणजे काय, विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर वेपर प्रेशर इन्क्रीजेस. ऑब्वियसली जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर जो वेपर फॉर्मेशनचा रेट आहे तो इन्क्रीज होणार, म्हणजे वेपरची क्वांटिटी वाढणार. वेपरची क्वांटिटी वाढली तर ते सरफेसवरती जो फोर्स एक्झर्ट करतात तो पण इन्क्रीज होणार. आता ह्या केसमध्ये आपण काय कन्सिडर केलं, एक क्लोज सिलेंडर घेतले, त्यामध्ये वॉटर ठेवले, आणि वॉटर घ्या किंवा मर्क्युरी घ्या, तर वरती त्याचा एक वेपर कॉलम जनरेट होईल. वेपर जे आहेत ते प्रेशर एक्झर्ट करतील वॉटर सरफेसवरती. ह्या केसमध्ये काय, इव्हॅपोरेशन आणि कंडेन्शन हॅपन्स सायमल्टेनियसली आतमध्ये. कारण जर जेव्हा इव्हॅपोरेशन होतं तेच वर जाऊन लिक्विड जे आहे तो वेपर कूल होतं, परत तेच कंडेन्स होतं. इनिशियली रेट ऑफ इव्हॅपोरेशन is greater than the rate of condensation. With time rate of evaporation decreases and rate of condensation increases. Rate of evaporation equal to rate of condensation is phase equilibrium. जसं आपण सांगितलं का त्याच्यामध्ये हे जर 2 इक्वल झाले, इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन, तर ते फेज इक्विलिब्रियममध्ये, आणि त्या मुमेंटला जो प्रेशर वेपर एक्झर्ट करेल लिक्विड सरफेसवरती, दॅट इज वेपर प्रेशर. कॅव्हिटेशन. आजच्या लेक्चरचा हा शेवटचा टॉपिक आहे आपला, कॅव्हिटेशन. तर कॅव्हिटेशन म्हणजे काय पहिले समजून घेऊ. डेफिनेशन काय सांगते, कॅव्हिटेशन ऑर फॉर्मेशन ऑफ वेपर बबल्स
within a liquid at low pressure region that occur in places where the liquid has been accelerated to high velocities, as in the operation of centrifugal pumps, water turbines and marine propellers. Liquid has been accelerated at high velocity, as in the operation of centrifugal pumps, water turbines and marine propellers. Cavitation is undesirable because ठीक आहे, आता एवढं आपण बघू. कॅव्हिटेशन म्हणजे काय, एक जेव्हा आपलं लो प्रेशरचा झोन क्रिएट होतो कुठल्याही रनिंग इक्विपमेंट्समध्ये, लो प्रेशर क्रिएट झाल्यामुळे काय होतं, लो प्रेशरला वॉटर स्टार्ट्स बॉइलिंग. ओके, आपला जो वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस, इट इज ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जर आपण प्रेशर कमी केलं आपलं ॲटमॉस्फेरिकपेक्षा, त्याचा जो बॉइलिंग टेम्परेचर आहे तो पण खाली येत जातो. म्हणजे तो 100ला न राहता 60, 40, 50 असं येत जातं, जसं आपण प्रेशर कमी करतो. तर इन केस जेव्हा आपलं पंप्स वगैरे रन होतात तेव्हा ते जेव्हा सक्शन करतात, सक्शन केल्यावर काय होतं, तिथे पार्शियल लो प्रेशर्स क्रिएट केले जातात, कारण त्यांना तिथे पाणी लिफ्ट करायचं असतं, सक्शन क्रिएट करायचं असतं. जर ते लो प्रेशर जे आहे तो वेपर प्रेशरपेक्षा जर खाली क्रिएट झाला तर तिथे काय होतं, वॉटरचं बॉइलिंग स्टार्ट होतं आणि त्याच्यामुळे वेपर बबल्स बनतात. ते लो प्रेशर जे बबल्स आहेत दे कॅरी विथ द लिक्विड टू द हाय प्रेशर झोन. ओके, तर ते आय ऑफ द इम्पेलरमधून कॅरी होतात, किंवा जर आपण पंप यूज करतो तर त्याच्या सक्शनमधून कॅरी होतात. आणि हाय प्रेशर झोन जिथे आपण पाण्याला प्रेशराईज करतो पंपमध्ये, हाय प्रेशर झोनमध्ये गेल्यानंतर ते बस्ट होतात, फुटतात ते बबल. आणि जर ते बबल्स एखाद्या जी आपली केसिंग असते पंपची, तिच्या केसिंगच्या जवळ जर ते बस्ट झाले तर काय होतं, आजूबाजूचं पूर्ण हाय प्रेशर लिक्विड, ती जी आता वेपर बबल व्हॉल्यूम आधी घेत होता ती आता पूर्ण झिरो झाली, तिथं व्हॅक्यूम क्रिएट झालं. तर त्या एरियामध्ये आजूबाजूचं पूर्ण लिक्विड रश होतं आणि एका पॉईंटवर पूर्ण प्रेशर ॲक्ट होतं. त्याच्यामुळे काय होतं, तो जो सरफेस आहे ना त्याच्यावर पिटिंग ॲक्शन होते. म्हणजे ते काय बोलतो आपण त्याला, एखाद्या गोष्टीला पिन पॉईंटला आपण जर हॅमर करत गेलो किंवा आपण टोचत गेलो तर त्याच्यावरचं जी खवली असते ती निघते, मराठीत म्हणतो आपण त्याला आपण पिटिंग ॲक्शन म्हणतो या इंग्लिशमध्ये. आणि ते पिटिंग ॲक्शनमुळे पूर्ण जे सरफेस आहे ते डिटोरेट होतं आणि त्याला आपण कॅव्हिटेशन म्हणतो. ओके, तर हे त्याचा अर्थ आहे कॅव्हिटेशन. पंप्समध्ये कुठे होतं, ॲट द आय ऑफ द इम्पेलर जिथं सक्शन होतं, आणि जे टर्बाईन्स असतात तिथे कुठे होतं, एक्झिटला. कारण आधी येतं ते हाय प्रेशर असतं आणि जाताना खूप लो प्रेशर, एक्झिटला लो प्रेशर असतं, तिथे त्यात कॅव्हिटेशन होतं. Cavitation is undesirable because it produces an extensive erosion of the rotating blades, additional noise from the resultant knocking and vibration, and significant reduction in efficiency because it distorts the flow pattern. जसं मी एक्सप्लेन केलं का कॅव्हिटेशनमुळे काय होतं, सरफेस खराब होतो. सरफेस खराब होताना जेव्हा तो बबल बस्ट होतो आणि सगळं फोर्स आजूबाजूच्या पाण्याचा एकाच पॉईंट लागतो, तेव्हा ते नॉईज पण क्रिएट करणार, व्हायब्रेशन जनरेट करणार, विच इज अनडिझायरेबल. आणि जी प्रोफाईल आहे ब्लेडची जर ती पण खराब झाली तर एफिशियन्सी रिड्यूस होते. म्हणजेच ते सिग्निफाय होतं कॅव्हिटेशन इज अनडिझायरेबल फॉर अस. कुठे होतं ते मी सांगितलं, आय ऑफ द इम्पेलर आणि ॲट द एंड ऑफ द रनर. हे बघा, हे ते एक्सप्लेन केलं. बबल फॉर्म होतं, बाहेरचं प्रेशर जास्त असतं, आतलं कमी असतं. ठीक आहे, तर हे आपलं आजचं लेक्चर होतं. सगळ्या प्रॉपर्टीज आपण कव्हर केलेल्या आहेत. आता पुढचं जे लेक्चर आहे ते ह्या फ्लुइड प्रॉपर्टीजवर जे एक्झाममध्ये क्वेश्चन्स येणार आहेत ते मी एक्सप्लेन पुढचं लेक्चर घेणार आहे. तर स्टे ट्यून. तो जो एक क्वेश्चन्सवाला सेक्शन आहे तो छोटा असणार, कारण त्यामध्ये आपण जेवढे आता ऑलमोस्ट फ्लुइड प्रॉपर्टीजचं जेवढं काय पॉसिबल आहे सिलेबस तो पूर्ण कव्हर केलेलं आहे. आणि क्वेश्चन्स एक्झाममध्ये जे येणार ते ह्यामधूनच मॅक्सिमम क्वेश्चन्स येणार, ह्या बाहेर जाणार नाही. तर आपण पुढचं लेक्चर बघूया. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, अभ्यास करा, नोट्स काढा, शॉर्ट नोट्स तुम्हाला वाटतील त्याच्या. आणि लवकरच भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.